बातमी आहे सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात। सिद्धिविनायकाच्या प्रसादाच्या पाकिटावर उंदीर आढळून आला। तिरुपती बालाजी नंतर आता सिद्धिविनायकाच्या प्रसादावर प्रश्नचिन्ह उगारलं जात आहे। मुंबईमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातून हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादामध्ये उंदराची पिल्लं आढळली आहेत। सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेवरती प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। समोर आलेल्या व्हिडिओनुसार सिद्धिविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसतात। लाडूच्या प्रसादाच्या टोपलीमध्येच उंदराने पिल्लं दिली आहेत। प्रसादाचे लाडू उंदरांनी कुरतडल्याचा देखील आरोप आता होतोय। दरम्यान सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हे आरोप फेटाळलेत। सिद्धिविनायकाच्या प्रसादाच्या पाकिटावरती उंदीर दिसून आलेले आहे, त्यामुळे या प्रसादाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। याआधी अशीच घटना तिरुपती बालाजी संदर्भात देखील घडली होती। प्रसादाच्या लाडवांमध्ये चरबीयुक्त पदार्थ आढळले होते आणि आता सिद्धिविनायकाच्या प्रसादावर देखील आता प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे। या प्रसादाच्या पाकिटांवर उंदीर दिसून येत आहेत, उंदराची पिल्लं दिसून येत आहेत, त्यामुळे या प्रसादावर प्रश्नचिन्ह उगारलं जात आहे। सिद्धिविनायकाच्या प्रसादाच्या पाकिटावर उंदीर दिसून आले। तिरुपती बालाजी नंतर आता सिद्धिविनायकाच्या प्रसादावर प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे। मुंबईमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरामधून हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं आढळली आहेत। सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे। यानंतर मंदिर परिसरामधील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। समोर आलेल्या व्हिडिओनुसार सिद्धिविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसतायत। लाडूच्या प्रसादाच्या टोपलीमध्येच उंदराने पिल्लं दिली आहेत। प्रसादाचे लाडू हे उंदरांनी कुरतडल्याचा देखील आरोप आता केला जातोय। दरम्यान सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने हे आरोप आता फेटाळलेत। तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर हे जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। आणि तिरुपती मधील जो प्रसाद होता त्याच्या संदर्भात आपण बातम्या ऐकलेल्या आहेत, मात्र आता सिद्धिविनायकाच्या प्रसादाबाबत देखील आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। आपली यामध्ये नेमकी सत्यता काय आणि आपली प्रतिक्रिया काय? आम्हाला ज्या वेळेला काल कळलं त्यावेळेला आम्ही पूर्ण तपासणी केली। अशा प्रकारची कुठलीही घटना या ठिकाणी घडलेली नाही। किंबहुना आमच्या इथे ज्या ठिकाणी प्रसाद बनतो तो अतिशय स्वच्छ परिसर आहे। आमच्याकडे येणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तूप असेल, लाडू मध्ये वापरणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या लॅब मध्ये टेस्ट करून आम्ही त्याचा वापर करतो। पाणी सुद्धा आम्ही लॅब मध्ये टेस्ट करून आम्ही वापरतो। त्यामुळे या ठिकाणी दिला जाणारा प्रसाद हा पूर्णपणे शुद्ध असेल याची काळजी आम्ही पूर्णपणे घेतो। जो जिथे लाडू बनले जातात जे पॅकिंग केलं जातं ते मशीनद्वारे केलं जातं। त्यामुळे अशा प्रकारचा तो जो व्हिडिओ दिसतोय हा व्हिडिओ कुठल्या तरी उकिरड्यावर काढलेला व्हिडिओ दिसतोय आणि हा सिद्धिविनायक मंदिर परिसरातील बिलकुलच असू शकत नाही। कारण अशी अस्वच्छता ही मंदिरात आपल्याला कुठेही दिसणार नाही। लाडू बनतात तर तिथे अतिशय स्वच्छता आम्ही ठेवलेली असते। त्यामुळे हा जो व्हिडिओ दिसतोय हा चुकीचा आणि गैर असा दिसतोय, तो फेक असा वाटतोय तो। जी, मात्र मग हा व्हिडिओ जो व्हायरल केला जातो आहे, सिद्धिविनायक मंदिराचं नाव घेतलं जातंय, हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे हेतू काय असावा असं आपल्याला वाटतंय? आता मंदिराला बदनाम करणं आणखीन काय असू शकतो त्याच्यामध्ये? यापूर्वी मात्र अशी घटना कधी घडली नव्हती। आता तूप आणि ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही अतिशय शुद्ध लोकांना प्रसाद कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतो। सगळ्या लॅब मध्ये जाऊन आम्ही याची टेस्टिंग करतो। जिथून आम्ही तो तूप वगैरे या वस्तू घेतो त्या कारखान्याने आम्ही जाऊन भेटी दिलेल्या असतात। याचा अर्थ सरळ आहे की लोकांना जो प्रसाद दिला जातो तो अतिशय शुद्ध असावा अशा प्रकारची भावना असते आमची। जी, धन्यवाद सरवणकरजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।